नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय छान आणि सोप्या पद्धतीची या ठिकाणी हँड पर्स तयार करणार आहोत. ती म्हणजे एका छोट्याशा साबणच्या बॉक्सपासून. आता साबण सर्वांकडेच असतात. आपण बऱ्याचदा अशा साबण आणतो आणि साबण फोडल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारचा एक कागद आपल्याला बघायला मिळतो आणि याच कागदापासून आज आपण अतिशय छान आणि सुंदर, सुरुवातीला तुम्ही बघितलीच तशी पर्स, आपण हँड पर्स आपण तिला बोलू शकतो, अशी पर्स या ठिकाणी तयार करणार आहोत. ज्यासाठी आपल्याला काही मेहनत देखील घ्यायची गरज नाही आणि शिलाई मशीनची देखील आपल्याला एक गरज नाही. तुमच्याकडे जर साबणाचा असा बॉक्स नसेल तर तुम्ही अशा प्रकारचं तुमच्याकडे कुठलाही पोस्टर, कपड्यांना आपल्या घरामध्ये नवीन कपडे आणले की त्याला पोस्टर येतात आणि ह्या पोस्टरचा देखील तुम्ही अशा पद्धतीचा वापर करू शकता. त्यानंतर बघू शकतात मी या ठिकाणी एक काप करून एक भाग या पोस्टरचा काढलेला आहे. त्यानंतर तुमच्याकडे अशी कापडी पिशवी असेल तर त्या कापडी पिशवीला आपल्याला हा पोस्टरचा तुकडा अशा प्रकारे चिटकून घ्यायचा आहे. खालच्या आणि वरच्या दोघंही बाजूने आपल्याला हे फेविकॉलने हा पिशवीचा कपडा या ठिकाणी चिटकून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर या ठिकाणी जो आपला क्राफ्ट पेपर असतो तो देखील तुम्ही या ठिकाणी चिटकू शकतात किंवा तुमच्याकडे छान असं कलरफुल कपडा असेल एखादा तो देखील तुम्ही याला लावू शकतात. त्यानंतर वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला असा गोलाकार तयार करून घ्यायचा आहे. आता तुम्ही या ठिकाणी मोजमाप न घेता तुम्हाला जसं वाटेल तसं मोठी छोटी अशी पर्स तुम्ही या ठिकाणी तयार करू शकतात. त्यामुळे मी या ठिकाणी मोजमाप न घेताच हे तुकडा या ठिकाणी कट केलेला आहे. त्यानंतर आता जो वरचा जो गोलाकार भाग आहे तो सोडून खालच्या बाजूला मी या ठिकाणी ब्लॅक कलरचा कपडा अटॅच केला आहे. त्यानंतर आता बघू शकतात आपल्याला पट्टीच्या मदतीने खालच्या साईडने अगदी थोडासा भाग, व्हिडिओमध्ये तुम्हाला हे व्यवस्थित बघायचं आहे, अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज असे खूप तुमच्यासाठी यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. अशा प्रकारे आपल्याला ज्या 2-3 ठिकाणी या ठिकाणी मी फोल्ड केलेला आहे. या कपड्याला हा जो पेपर आपण घेतला होता त्याला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला हे बघायचं आहे आणि 3 ठिकाणी आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हा जो साईडचा भाग आहे, आतमध्ये मी ब्लॅक कलरचा कपडा वापरला, त्यामुळे साईडला देखील मी या ठिकाणी ब्लॅक कलरचाच कपडा वापरत आहे. तुम्ही जर आतमध्ये कपडा नाही लावला तरीही चालेल, परंतु थोडंसं जाडसर ही पर्स व्हावी म्हणून मी यासाठी आतमध्ये एक ब्लॅक कलरचा कपडा या ठिकाणी अटॅच केला आहे. तुम्ही या ठिकाणी फेविकॉलच्या मदतीने हा कपडा साईडला चिटकू शकतात. नसेल फेविकॉल तर फॅब्रिक ग्लू देखील तुमच्याकडे जर असेल त्याने देखील अगदी आरामात हे चिटकतं. आणि हे पण नसेल तर ग्लू गन देखील तुमच्याकडे असेल तर ग्लू गननी देखील हे व्यवस्थित चिटकवता येतं. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित हा जो साईडवाला भाग आहे व्यवस्थित त्या मापाची आपल्याला एक पट्टी कापून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने चिटकून घ्यायची आहे. अगदी आरामात चिटकतं, जास्त कष्ट देखील घ्यायची गरज नाही आहे आणि इतकं सोपं आहे. जे कोणी नवीन पहिल्यांदा बनवत असेल त्यांना देखील अगदी आरामात हे बनवता येऊ शकतं. बघू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी ही पर्स तयार करणार आहोत, जी की एका जुन्या पिशवीपासून, म्हणजे जी कापडी पिशवी आपण वापरत नसतो. कधी काय होतं की भरपूर अशा शॉपिंग बॅग आपल्याकडे येतात आणि आपण त्या यूज करत नाही, तर त्या बॅगचा एक छोटासा तुकडा आपण या ठिकाणी घेतोय आणि एक कुठलाही जाडपुट्टा तुम्ही या ठिकाणी वापरून ही पर्स या ठिकाणी तयार करू शकतात. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला ह्या दोघंही साईड व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. आता मी व्यवस्थित याला पॅक करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीची आपली या ठिकाणी छोटीशी क्यूट आणि कमी मेहनत लागणारी अशी पर्स या ठिकाणी तयार झालेली आहे. बघू शकता. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारात देखील शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. बघू शकतात अशा प्रकारे आपण तुम्हाला मी ही छोट्या आकाराची पर्स या ठिकाणी तयार करून दाखवली. हवं तर तुम्ही याच साईजचा मोठा तुकडा कट करून मोठी देखील पर्स तुम्ही या ठिकाणी तयार करू शकतात. आता त्यानंतर तुमच्याकडे जर असे छान वेगवेगळ्या कलरचे स्टोन जर असेल तर तुम्ही याला डेकोरेट देखील करू शकतात. माझ्याकडे मोत्याचे मणी होते, मी त्या मोत्याच्याच मण्यांनी याला व्यवस्थित डेकोरेट देखील करत आहे. आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. बघू शकतात अशा प्रकारे आपण या वरचा जो भाग आहे, जो आपल्या पॉकेटचा वरचा जो भाग असतो त्या ठिकाणी तुम्हाला हवं त्या
कलरने किंवा मोत्याचे मणी जर तुमच्याकडे असेल अशा प्रकारे तुम्ही त्याला व्यवस्थित डेकोरेट करू शकतात। आणि आतल्या साईडला अगदी छोटंसं बटन तुम्ही या ठिकाणी लावल्यानंतर अतिशय छान आणि सुंदर आपली या ठिकाणी छोटी पर्स तयार होते। आता मी तुम्हाला यामध्ये वस्तू देखील टाकून दाखवत आहे, बघू शकतात। अशा प्रकारे आपण यामध्ये भरपूर असे पैसे देखील ठेवू शकतो आणि तुमच्याकडे मेकअप किट जर असेल छोटंसं तुमचं मेकअपचं सामान असेल ते देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकतात। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। बघू शकतात अतिशय कमी मेहनतीमध्ये आणि सोप्यात सोप्या गोष्टींपासून आपण या ठिकाणी ही छोटीशी पर्स या ठिकाणी तयार केलेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। बघू शकतात अतिशय छान आणि सुंदर आपली या ठिकाणी पर्स तयार झालेली आहे, जी की आपण साबणच्या एका छोट्याशा बॉक्सपासून तयार केलेली आहे। आतमध्ये देखील स्पेस बघू शकतात, भरपूर असा स्पेस या पर्सला आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही एक बटन लावून व्यवस्थित याला पॅक करू शकतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।